नमस्कार. कधी विचार केला आहे का की जगातल्या यशस्वी लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काय साम्य असू शकतं? याचं उत्तर दडलंय त्यांच्या सकाळच्या सवयींमध्ये. आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत जो स्वामी विवेकानंदांच्या ज्ञानावर आधारित आहे आणि ज्यात आपलं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. चला हे रहस्य उलगडूया. स्वामी विवेकानंदांचं हे वाक्य बघा, जो सकाळ जिंकतो तो आयुष्य जिंकतो. किती सोपं आणि किती प्रभावी आहे, नाही का? सकाळचा तो पहिला तास तोच आपल्या येणाऱ्या संपूर्ण दिवसाची दिशा ठरवतो. आणि जो प्रत्येक दिवस जिंकतो तोच आपलं आयुष्य घडवतो. आणि हो, हे काही फक्त बोलण्यापुरतं नाहीये. हे एक असं सूत्र आहे जे बिल गेट्स, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि रतन टाटा यांच्यासारख्या दिग्गजांनी वापरलं. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे त्यांच्या सकाळच्या काही शक्तिशाली सवयी. मग असं काय होतं त्यांच्या त्या अविश्वसनीय यशामागे? कोणती होती ती एक समान गोष्ट जी या सगळ्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवत होती? याचं उत्तर आहे त्यांच्या दिवसाच्या सुरुवातीमध्ये. चला तर मग या सूत्राच्या पहिल्या भागाकडे वळूया, आपलं आंतरिक जग. कारण लक्षात घ्या, खरं यश बाहेर नाही तर आतून सुरू होतं. सूर्य उगवण्याआधी आपलं मन आणि आपला आत्मा कसा घडवायचा ते पाहूया. यशाची पहिली पायरी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठणं, म्हणजे पहाटे 4 ते 6 वाजेची वेळ. याला निर्मात्याचा तास असं म्हणतात. आपलं प्राचीन ज्ञान आणि आजचं विज्ञान दोन्ही सांगतात की यावेळी आपलं मन सगळ्यात जास्त ताजं, शांत आणि ग्रहणक्षम असतं. आजूबाजूला शांतता असते, त्यामुळे आपली एकाग्रता आणि नवनिर्मितीची क्षमता शिखरावर असते. आता डोळे उघडल्या उघडल्या पहिली गोष्ट काय करायची, तर ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं. फोनला हात लावण्याऐवजी एक क्षण थांबा आणि अशा 3 गोष्टी आठवा ज्यांच्याबद्दल आपण खरंच आभारी आहोत. एक नवीन दिवस, आपलं आरोग्य, आपलं कुटुंब, काहीही. विवेकानंदांच्या शिकवणीनुसार ज्याच्या मनात कृतज्ञता आहे त्याच्याकडे नेहमीच भरभराट येते. यानंतर फक्त 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं स्वतःसाठी आरामात बसा, डोळे बंद करा आणि फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनात विचार येतील, त्यांना येऊ द्या आणि जाऊ द्या, त्यांना जज करू नका. आज गुगल आणि ॲपल सारख्या मोठ्या कंपन्यासुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मेडिटेशनचे वर्ग घेतात, कारण त्यांना माहीत आहे की आंतरिक शांती हीच खऱ्या यशाची गुरुकिल्ली आहे. चला आता आतल्या जगातून बाहेरच्या जगात येऊया. आपले शरीर आणि आपली बुद्धी यांना दिवसाच्या आव्हानांसाठी कसं तयार करायचं ते बघूया. दिवसाची सुरुवात करा 2 ग्लास कोमट पाण्याने. आयुर्वेदात याला उषापान म्हणतात. हे असं आहे जसं की आपण आपल्या शरीराच्या इंजिनला आतून स्वच्छ करतोय, रात्रभर जमा झालेले विषारी घटक बाहेर काढतोय आणि आपल्या मेटाबॉलिझमला दिवसासाठी किक स्टार्ट देतोय. एकदम सोपा आणि जबरदस्त उपाय आहे हा. विवेकानंदांनी म्हटलं आहे, निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते. आपल्या सकाळची फक्त 20 मिनिट शरीरासाठी द्या. मग ते योगासनं असो, थोडं चालणं असो किंवा साधं स्ट्रेचिंग. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपल्या शरीरात एंडोर्फिन म्हणजे हॅपी हार्मोन्स तयार होतात, जे दिवसभर आपला मूड आणि ऊर्जा टिकवून ठेवतात. शरीराला तर ऊर्जा दिली, आता मनाचं काय? विवेकानंदांच्या मते ज्ञान हीच खरी शक्ती आहे. तो जो सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर सोशल मीडिया स्क्रॉल करण्याचा मोह होतो ना, त्याला एका शक्तिशाली सवयीने बदला. सकाळची फक्त 15 मिनिटं काहीतरी प्रेरणादायी वाचण्यासाठी काढा. भगवद्गीता, एखाद्या महान व्यक्तीचं आत्मचरित्र किंवा कोणतंही प्रेरक पुस्तक. विचार करा, जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक वॉरन बफे आजही दिवसाचे 5 तास वाचतात. आपण तर फक्त 15 मिनिटांबद्दल बोलतोय. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, तिसरा टप्पा, विजयाचा मार्ग. आतापर्यंत जी काही आंतरिक आणि बाह्य तयारी आपण केली, तिला कृतीत कसं उतरवायचं ते पाहूया. हा आकडा बघा, 42%. अभ्यासातून हे सिद्ध झालंय की जे लोक आपली ध्येय लिहून काढतात त्यांच्या यशाची शक्यता तब्बल 42% वाढते. विचार करा, फक्त एक पेन आणि कागद वापरून आपण यशाच्या किती जवळ जाऊ शकतो. कारण जेव्हा आपण काही लिहितो तेव्हा ते आपल्या मनावर कोरलं जातं. आपण स्वतःशी काय बोलतो यावर आपलं वास्तव अवलंबून असतं. इथे बघा, 2 प्रकारची मानसिकता आहे. एकीकडे आहे मी हे करू शकत नाही, आणि दुसरीकडे आहे मी प्रयत्न करेन. मी सक्षम नाही याऐवजी म्हणा मी सक्षम आहे. आपला स्वतःशी होणारा संवादच आपलं वास्तव घडवतो. आणि म्हणूनच सकारात्मक स्वसूचनेची शक्ती वापरा. उद्या सकाळी आरशासमोर उभं राहा आणि स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बोला, मी शक्तिशाली आहे, मी सक्षम आहे, यश माझाच मार्ग आहे. हे फक्त शब्द नाहीत. मोहम्मद अली आणि ओप्रा विन्फ्रे सारख्या दिग्गजांनी याच तंत्राचा वापर करून आपला आत्मविश्वास घडवला.
कारण आपण जे स्वतःबद्दल सातत्याने बोलतो तेच आपण बनतो. आता एक जबरदस्त टेक्निक, व्हिज्युअलायझेशन. हे काम कसं करतं माहिती आहे? आपला जो मेंदू आहे ना, त्याला खरं काय आणि आपण मनापासून केलेली कल्पना काय यातला फरकच कळत नाही. तर एक शांत जागा शोधा, डोळे बंद करा आणि एक छोटीशी फिल्म बघा मनातल्या मनात, ज्यात तुमचं ध्येय तुम्ही साध्य केलं आहे. तो आनंद, तो अभिमान, ती भावना, ती अनुभवा. विवेकानंदांचे हे शब्द बघा, भीतीचा सामना करा, ती नाहीशी होईल. याचा अर्थ काय? दिवसातलं जे सगळ्यात अवघड काम आहे ना, जे करायला आपल्याला कंटाळा येतो, ते सकाळी सगळ्यात आधी करून टाकायचं. एकदा का ते झालं की बाकीचा संपूर्ण दिवस एकदम सोपा वाटायला लागतो. तर ह्या आहेत त्या सवयी. पण थांबा, ही फक्त एक माहितीची लिस्ट नाही आहे, ही एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे. आपल्या 21 दिवसांच्या परिवर्तनाची सुरुवात. आणि हा प्रवास आता याच क्षणापासून सुरू होतोय. लक्षात ठेवा, सातत्य हेच यशाची खरी किल्ली आहे. म्हणतात की कोणतीही नवीन सवय लावण्यासाठी 21 दिवस लागतात. फक्त 21 दिवस. ह्या सवयींना एक संधी देऊन पहा. 21 दिवसानंतर जेव्हा आपण मागे वळून पाहू, तेव्हा जाणवेल की आपण एका अशा बदलाच्या प्रवासावर आहोत ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसेल. चला तर मग, आता वेळ आलीये कृती करण्याची. एक शेवटचा प्रश्न, या सगळ्यांपैकी अशी कोणती एक सवय आहे जी उद्या सकाळपासूनच सुरू होणार आहे? आपलं उत्तरच आपल्या विजयाच्या प्रवासाची पहिली पायरी असेल. सामान्य लोक फक्त व्हिडिओ बघतात आणि विसरून जातात, पण जे योद्धे असतात ते कृती करतात. तुमची कृती आजपासून सुरू व्हायला हवी. उठा, कामाला लागा आणि जगाला दाखवून द्या की तुम्ही कोण आहात. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.